बाळासाहेब भारदे यांच्या सहवासात आणि माझी आई आणि वडील, माझी आई तर पायीच जायची शेळके पंचमंडळी दिल्ली नंबर 4 मध्ये, आणि सकाळी आंघोळ झाली की माझ्या वडिलांच्या हरिपाठाचे 28 अभंग आमच्या कानावर पडायचे आणि मग कानातून मनातून विचारामध्ये कीर्तन ऐकत असताना श्रवण भक्तीतून जे काय आम्ही थोडंफार घडलो ते आम्ही कोणत्याही क्षेत्रात गेलो, मी राजकारणात गेलो, समाजकारणात गेलो, साहित्यकरण असेल, संगीत असेल, लोककला असेल, लोकसंस्कृती असेल, आणि मग राजकारणाची पदं असतील किंवा पदं नसतील, या सगळ्या माध्यमातून या मूलभूत विचाराचा जो पाया किंवा त्याचे जे संस्कार माझ्या जीवनामध्ये जे काही थोडेफार घडले त्यामुळं त्याला न्याय देत देत या सगळ्या गोष्टींमध्ये वावरण्याचा प्रयत्न केला. अगदी शासनाच्या पहिल्या कमिटीमध्ये म्हणजे मुळात वारकरी संप्रदायाचं एका 3 शब्दामध्ये वर्णन केलं होतं माननीय बाळासाहेब भारदेंनी. विचार, विवेक आणि वैराग्य याचा त्रिवेणी संगम म्हणजे वारकरी. विवेक आणि वैराग्य याचा त्रिवेणी संगम म्हणजे वारकरी संप्रदाय. कीर्तनाबद्दल बोलताना ते म्हणाले, म्हणजे नामदेव म्हणाले तर नाचू कीर्तनाची रंगी आणि ज्ञान एक राहून सांगितलं. तेव्हा ते असं म्हणायचे, आपल्या भारतामध्ये, आपल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या वेगळ्या परंपरा आहेत. नारदीय परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, गाडगे महाराजांची आहे, रामदासी आहे, गुरुदेव सेवा मंडळाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे. पण आपली वारकरी संप्रदायाची जी कीर्तन परंपरा आहे, आता आपण महाराजांचं ऐकत होतो, बघत होतो, ऐकतही होतो, त्यांच्याकडे पाहतही होतो. मी काय सांगतो तर बाळासाहेब भारदे म्हणाले की नय, विनय आणि अभिनय याचा त्रिवेणी संगम म्हणजे कीर्तन आहे. नय, विनय आणि अभिनय याचा त्रिवेणी संगम म्हणजे कीर्तन आहे. आता भोकेले शास्त्र्यांनी ते इतक्या 10 मिनिटांमध्ये इतकं मार्मिक विवेचन केलं. मला सांगतो फार बरंच, म्हणजे अनेक वर्षांनी ज्या मोठ्या बाबांचा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला, त्या मोठ्या बाबांचा आशीर्वाद आणि प्रेम मला भरपूर मिळाले, खूप मिळाले. माझ्या राष्ट्रीय दौऱ्यामध्ये निवडणुकीचा प्रचार असो किंवा माझी युवक काँग्रेसची शिबिरं असो, पण ज्या वेळी मला समजलं की त्या एखाद्या विशिष्ट गावात एखादा सप्ताह आहे आणि तिथं मोठे बाबा आलेले आहेत, तुम्ही 100% दर्शनाला द्या, इतकं प्रेम त्यांचं मला मिळालं. आणि या सगळ्या आशीर्वादातून, या सगळ्या संस्कारातून आपण घडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपल्याला काय झालंय, आज आपण ही जी परिषद, घोगरे गुरुजींचा मला फोन आला, घोगऱ्यांचा, परांड्यावर, ते त्यावेळी परांड्याला होते, मला म्हणाले अशी एक परिषद आपल्याला घ्यायची आहे, तर तुम्ही याल का? तर म्हणलं मी नक्की येईल. आणि आज शनिवार, त्याला मी येतो असं म्हणालो, आणि नेमकं त्यांना हे सांगितलं की माझ्या मिसेसला डायलिसिस आहे, आठवड्यातून 2 दिवस, तर तो आजचा दिवस आहे, सकाळी मी देत आहे, आणि ती 4 इंजेक्शन मिळत नव्हती, म्हणून मला थोडासा यायला उशीर झाला. पण मला तळमळ लागली की आपण वेळेवर इथे गेलं पाहिजे. मी आज आपल्या सगळ्यांना बघून खरं सांगतो, प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे मी पाहतोय आणि प्रत्येकाचं प्रबोधन मनोगत मी या ठिकाणी ऐकलं, आणि असं मला वाटलं की 13व्या शतकापासून सारखा प्रयत्न आहे, पण त्या प्रयत्नाला यश नाही आलं. यामध्ये घुसखोरी करण्याचं, यामध्ये काही गडबड करण्याचं, संत रामदेव उद्ध्वस्त करण्याचं, पुन्हा वेद वगैरे, त्याच्याबद्दल काही आनंद नाही आपल्याला, पण तो समजून घेतला पाहिजे. म्हणजे शेवटी राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुराणोक्त ते समजावून कोणी सांगितलं की तुमच्यावर अन्याय होतोय, ते सांगितलं दुर्गा भागवतांचे काका राजाराम शास्त्री भागवत. राजाराम शास्त्री भागवतांनी सांगितलं शाहू महाराजांना की हा तुमच्यावर अन्याय आहे. हे सांगणारे सुद्धा शास्त्रीच होते, वेदशास्त्र संपन्न होते, विद्वान होते. कीर्तनाचं महत्व किती. दादा महाराज सातारकरांची ज्ञानेश्वरी ऐकायला नरहर शास्त्री जोशी येत होते पहाटे. ज्ञानेश्वरी कसं सांगतात ते फलटणच्या मंदिरामध्ये. आणि हे नरहर शास्त्री जोशी म्हणजे कोण? एसपी कॉलेजचे प्राचार्य असलेले पूर्ण जोशी, संत मंगळाचे, त्यांची वडील. वारकरी संप्रदायाचा अधिकार किती मोठा आहे. पण त्यांनी कधी स्वतःला कीर्तन सम्राट, आचार्य वगैरे ह्याच्या पदव्या लावून दिले. आता या पदव्यांचा खूप उल्लेख झाला. आणि भुकेले शास्त्री म्हणाले हरिभक्त परायण, एवढंच वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य.
हे महत्वाचं आहे. या सगळ्या हा जो आत्मा आहे हा मूलभूत तत्वज्ञानाचा जो पाया आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य माणूस जे जागृत झालेला आहे तो काही लोकांना बघवत नाही. तो आज नाही 13व्या शतकापासून त्याच्या अगोदरपासून शेकडो वर्ष झाली आणि म्हणून त्यांनी त्या वृत्तीने मी वृत्तीवर टीका करतो. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई, श्री भावंड, त्यांचे आई वडील नामदेव महाराज, जनाबाई, नरहरी महाराज, सेना महाराज, चोका महाराज, पंका महाराज, त्यावेळेचे समकालीन पुढे संत एकनाथ महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि आज या वारकरी संप्रदायामध्ये वावरणारे अनेक लोक, या सर्वांना छळण्याचा, या सर्वांचं वाङ्मय उद्ध्वस्त करण्याचा, या सर्वांची बदनामी करण्याचा, या सर्वांच्या विचाराला न लावण्याचा प्रयत्न ज्या वृत्तीने केला ती वृत्ती अजूनही लोक वर काढतील ही कधी शोकांती काय आणि त्याची चर्चा आपल्याला करायची, मला व्यक्तीची नाही. व्यक्तीची आपल्याला काही चर्चा करायची आवश्यकता नाही. मूळ वारकरी संप्रदाय आता हे 1916 साली ही वारकरी शिक्षण संस्था स्थापन. या वारकरी म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, मी नाव घेत नाही. एक मुख्यमंत्री आले, त्यांच्याकडे पालकमंत्री होते, माझे पालकमंत्री खूप होते माझे. त्यांनी मला प्रामाणिकपणे सांगितलं की जो महाराजांच्याबद्दल आम्हाला माहिती नाही, वारकरी शिक्षण संस्थेबद्दल आम्हाला माहिती प्रामाणिकपणे सांगितलं. मग मी त्यांना समजावून सांगितले काय काय. 1916 साली पुढे स्थापना केली. जोग महाराज, देशमुख महाराज, बंकट स्वामी, बाबासाहेब वगैरे 11 नाव आहे. त्यामध्ये कॉम्रेड विनायकराव भुसकुटे आहेत जे 42च्या चळवळीमध्ये जेलमध्ये होते आणि ज्या भुसकुटांच्यामुळं काय वाचावं हे आम्हाला कळलं असं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं. ते भुसकुटे हे 11 पैकी एक विश्वस्त होते. पण किती लोकांना माहिती नाही, किती लोकांना माहिती. बंकट स्वामी विश्वस्त म्हणजे त्या 11च्या यादी जरी तुम्ही पाहिली तरी वेगवेगळ्या घटकातली माणसं त्या 11 त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी विश्वस्त आहे. 1916 आता त्याला देखील 110 वर्ष झाली. तरी सुद्धा तुम्ही जाती वर्ण आणि याच्या नावावरून किंवा जगद्गुरु संत तुकाराम महाराज किंवा संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही असं कोणी म्हणालं तर मग फार म्हणावं लागेल. तो माणूस किती मोठा असेल, पदाने माणसं मोठी होतात, त्यांना नाव घ्यायची मला जरूर नाही. परंतु अमुक एकच ग्रंथ आहे आणि हा नाही. ते ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, गाथा मला खूप आश्चर्य वाटतं आणि त्यांची किव वाटली मला. आणि त्यांच्या पाठीमागे धावणारे जे लाभार्थी आहेत या संघटनेतले काही, या संघटनेचे म्हणजे वारकरी संप्रदायाचे काही मोजके लाभार्थी मोठे प्रमाणे त्यांच्या पाठीमागे फिरतात याची मला अत्यंत लाज वाटते, अत्यंत संताप होतो आणि दुःख होतं. त्याचं चिंतन करण्याकरता आजची परिस्थिती आहे बरोबर का. म्हणून याला पहिला फोन केला, त्यांचं निवेदन जेव्हा दूरदर्शनला मी ऐकलं पहिला फोन केला. आणि आता मौलिक टाकळेकरांचा सत्कार असेल 100वा पण कुठे ज्या ज्या ठिकाणी मला संधी मिळेल त्या त्या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न. तुम्हाला कोणी अधिकार दिला की ग्रंथ आहे का नाही सांगण्याचा. आणि परवाच्या माझ्या मंडळीच्या भाषणात मी सांगितलं, मी आमदार असताना भारताच्या शिष्टमंडळामध्ये अनेक ठिकाणी गेलो, जवळजवळ 20 देशामध्ये गेलो. अमेरिकेत गेलो, कॅनडामधून अमेरिकेत गेलो. कॅनडाला आमची कॉन्फरन्स होती कॉमनवेल्थ राष्ट्रांची ऑन डेलिगेटेड लेजिस्लेशन, त्याला सबऑर्डिनेट लेजिस्लेटिव्ह कमिटी म्हणतात, की जिथं कायदे बनवतात ते कसे आहेत प्रत्येक देशामध्ये त्याचा अभ्यास करण्याकरता आम्ही गेलो. वॉशिंग्टनला गेलो, कॅपिटल न्यूटॉन जे नवीन शहर आणि जुनं शहर तिथे पार्लमेंट वगैरे. वॉशिंग्टनला गेलो, जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी आजही जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी वॉशिंग्टन मध्ये. त्या वॉशिंग्टनच्या ग्रंथालयात मी गेलो आणि तुम्हाला खरं सांगतो की तिथे सगळं फिरत असताना मी पाहिलं तुकारामाची गाथा आणि संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वर. वॉशिंग्टनच्या तुम्हाला सांगतो मी वॉशिंग्टनच्या ग्रंथामध्ये मी गाथा पाहिली आणि ज्ञानेश्वरी पाहिली. तरी हे ग्रस्त म्हणतात तिथे ग्रंथ आहे का नाही मला कुठे अधिकार दिला. हे हेतुत्व सर्व म्हणजे मोदींच्या आई वडिलांना शेवटी जलसमाधी घ्यावी लागते. त्यांना प्रचंड छळ पैठण पासून पार काशीपर्यंत ते काशीचा त्या शास्त्राबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही. चांगले अभ्यास करणं, कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करणं का वाईट नाहीच आहे. अभ्यास आपण केला पाहिजे.
चिंतन केलंच पाहिजे, म्हणून केलंच पाहिजे. त्याचा अर्थ भावार्थ बाळासाहेब भारते सांगायचे. अर्थ भावार्थ मतितार्थ अन्वयार्थ आणि गरिबीतार्थ हे सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा पूर्ण शब्द ते वापरायचे, तो आपण केलाच पाहिजे. ते चिंतनच तुम्ही थांबवायचा प्रयत्न करताय. आणि सगळा हा जो बहुजन समाज आहे, बहुजन या शब्दाची व्याख्या फार मोठी आहे. कीर्तनाचा फळ म्हणजे कुस्तीचा फळ, लावणीचा फळ, फळ या शब्दाचा वेगवेगळे. पण कीर्तनाचा फळ आपण असं बघा, म्हणजे लहानपणी मामासाहेब दांडेकरांच्या अगदी 4थी-5वीत असताना आमच्या रवींद्र महाराज बसले. एवढं मोठं मंदिर, माझी आई मला कीर्तनाला घेऊन जायची. अगदी 4थी-5वी पासून पहिल्या ओळीत बसायचं, पहिल्या ओळीत कीर्तन आहे. प्रचंड गर्दी असायची. म्हणजे एवढं मोठं मंदिराचं सभा मंडप आणि बाहेर लाऊडस्पीकर लावलेला असायचं, लोक कीर्तनाला आलेले असायचे. ते कीर्तन मनापासून त्या ठिकाणी ऐकायचे. या कीर्तनाच्या माध्यमातून जेव्हा जनजागृती होते, आणि मला एक बरं का, मामासाहेब त्यावेळी 1916 जे ट्रस्टी होतेच आपल्या पहिले, पण हे किती लोकांना माहिती आहे की गुरुवर्य मामासाहेब दांडेकरांचं पूर्ण घराणंच, त्यातले अनेक लोक 42च्या क्रांतीमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून चळवळीमध्ये होते. किती लोकांना माहिती आहे? किती लोकांना माहिती आहे? लोकांना काहीच माहित नाही. जे आता हे बरोबर जे बोलतायत नाही ना, काय माहिती असं माझा दावा आहे. त्यांच्या परिवारातले एक, त्यांच्याच परिवारात 1952 म्हणजे त्या दरम्यान काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले. ते पालघरमधून निवडून आले. पालघरमधून 2 वेळा. ते का सांगतो मुद्दाम की त्यांची विचाराची दिशा कोणती आहे हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. हे काही माहिती नसताना दिशाभूल करू आणि आपलं वर्चस्व. मला आता एक साधी गोष्ट सांगतो. मी आता ज्यांनी सांगितलं हा ग्रंथ नाही, तो ग्रंथ नाही, ते ठीक आहे. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये कोषाध्यक्ष आहे. या अयोध्येच्या राम मंदिराची केस तरी काय, 1936 पासून स्वातंत्र्यपूर्व काळात शिया विरुद्ध सुन्नी, नंतर मग हिंदू, अशी तिहेरी केस आहे. ते 1936-37. त्याच्यानंतर आणखीन त्यामध्ये भर पडली आणि 1946 ला पुन्हा ती केस सुरू झाली स्वातंत्र्यपूर्व काळापासून. नंतर स्वातंत्र्य मिळालं. आणि गंमत तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा सर्वपक्षीय सरकार की ज्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी, बाबासाहेब आंबेडकर सगळे होते पंडितजीच्या मंत्रिमंडळात. पंडितजींना विरोध केलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी मंत्रिमंडळात घेतलेलं होतं. हे मोठे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं तरी आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी करू. हे सगळं मी का सांगतोय की या सगळ्या प्रवाहामध्ये हे सगळं घडत असताना आपण जर हे असं करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं समाजाचं काय होणार आहे, काय होणार. आणि त्याच खरं म्हणजे प्रामाणिक चिंतन कुठल्याही ठिकाणी. आणि म्हणून मी सांगतो की आलेल्या प्रत्येक सरकारने, कोणत्याही पक्षाचे असू द्या, 1952 पासून ते आतापर्यंत सगळ्या सरकारांनी, सगळ्या पक्षांनी देशातल्या काय सांगितलं, सुप्रीम कोर्टाचा निर्णय देईल, अंतिम निर्णय तो आम्ही सगळे मान्य करू. सगळ्या पक्षांनी मान्य केलं. निर्णय लागला, सगळ्या पक्षांनी स्वागत केलं. कुणी त्याचा विरोध केला. यांनी मंदिर आणलं, तुम्ही मंदिरपणे आणतं का हो, देवाला कोणी घेऊन येतं काय. आणि ते चित्र दाखवले लहान रामाला घेऊन पंतप्रधान, फार वाईट पडत. काय तुम्ही म्हणजे काय करताय काय. आता ते नॉन बायोलॉजिकल असं स्वतः हो. आणि त्यांचे खासदार त्यांना विष्णूचा अवतार म्हणजे त्यांचं त्यांना लगभग विष्णूचा अवतार असं त्याबद्दल त्यांच्याबद्दल मला टीकाय करायचं नाही. कारण ते पद ते सर्वोच्च वैधानिक असं पद आहे. त्यांच्याबद्दल आपल्या पदाबद्दल आपल्याला आदरच आहे. पण हे जेव्हा असंच होतं ना, याचं चिंतन वारकरी संप्रदायात आपल्याला असं मी स्वतः या ठिकाणी असं या ठिकाणी. आता पुन्हा मुद्दा सांगतो. अयोध्येचं राम मंदिर झालं, सर्वांनी स्वागत केलं, सर्वजण दर्शनात प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठा आता जनाबाईच्या पुस्तकात उल्लेख केला. प्राणप्रतिष्ठा झाली, नवीन पार्लमेंटचं उद्घाटन झालं. का हो तुम्ही राष्ट्रपती मुर्मूबाईंना काय नाही बोलवलं. जो गोळीचा पदर पडला खांद्यावरील म्हणणाऱ्या जनाबाई अशी म्हणतात हे सामर्थ्य जनाबाईंच्या मध्ये. तुम्ही अगदी नगारे बाजून सांगता की आम्ही एका अनुसूचित जमातीच्या राष्ट्रपती केलं आणि त्याला बोलवलंच नाही. पण बोलवलं नाही तर नाही, किती घटनेच्या दृष्टीने किती तुम्ही वैधानिक अपमान केलाय. किती अपमान केला. गुरुकुळला बोलवलं नाही. राम कोविंद असताना त्याचा आता चौकोबाचा उल्लेख केला असता महाराजांनी, काय सुंदर केला. जाती किती हे वर्णभेद काहीच नाही. आता तुम्ही त्यांनाही बोलवलं नाही कारण ते दलित होते असं म्हटलं तर असं म्हणता येतात. असं येतं चिंतन. त्यातून हे चिंतन आपल्याला वारकरी संप्रदायाने सांगितलं काय पण ते झालं.
आता अगदी तुम्ही लक्षपूर्वक आहे, पूजा झाली, प्राणप्रतिष्ठा झाली, आरती झाली, सन्माननीय पंतप्रधानांना, सन्माननीय कोषाध्यक्ष, तुम्ही पहा टीव्हीवर पहा, सगळं पहा, मी त्याला क्लिप काढून ठेवली, तीर्थ द्यायला गेले, मोदींनी हात नाही वर केला, म्हणजे पंतप्रधानांनी ते म्हणले मुझे पिलाव. तुम्ही खोटं सांगत नाही, तीर्थ प्राशन करायचं असतं, तीर्थ प्यायचं नसतं. हे त्या कोषाध्यक्षांनी पंतप्रधानांना समजावून सांगायला पाहिजे होतं. उलट ते हे मोठं घडवून सांगतात, एवढा मोठा माणूस मला पाहिलं म्हणलं तीर्थ हे उत्तम काय सांगतो तुम्हाला. अरे धर्माचा आपण हेच करणार आहे, परंपरेचा आपण हेच करणार आहे. शेवटी त्यांनी हात वर केला नाही, कारण मोदींचे 10,000 लाख रुपयांचे कपडे खराब होतील म्हणून आपण डोळ्याला लावतो आणि कपडा होतो, ही तीर्थाची परंपरा आपली. शेवटी यांनी तीर्थ पाळलं कोषाध्यक्ष माननीय. पण आपल्याकडे 2 वेळा तीर्थ द्यायची पद्धत आहे. पुन्हा त्यांच्या तोंडातला उठता चमचा त्या तीर्थात घ्यायचा, त्या रामाच्या पूजेच्या पुन्हा तो चमचा उचलला, पुन्हा तीर्थ पाजलं आणि पुन्हा तो उठता चमचा त्या तीर्थात ठेवला आणि देवापुढे. तुम्ही मुली मनुष्य असं जेव्हा त्याचं उलट तीर्थ तुम्ही देवा आठवून ठेवताय, तुम्ही काय शबरीची बोरा काय वेगळं. ती शबरी होती आणि तो सर्वसमावेशक पुराण पुरुषोत्तम तो राम होता. तुम्ही हे काय करताय? तीर्थ पाजणं, मी मला सांगतो, मी पुराचा टीका किंवा अपमान करत नाहीये, वास्तव तुम्हाला सांगतो. तुम्ही बघा ते टीव्हीवर सर्वांनी पाहिजे. तुम्ही 2 वेळा तो उठता समजायचा तुमच्या तोंडातून तयार करता आणि तो सर्वांना ठेवला. हा देवाचा आणि रामाचा अपमान नाही. तरी तुम्ही स्वतःला विद्वान वगैरे काहीतरी अधिकारी समजता. म्हणून या सगळ्या गोष्टीचं अतिशय बारकाईनं चिंतन करणं हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं. ते सांगण्याकरता मी मला उघडे 100% येतो. मध्यंतरी प्राध्यापक सुभाष वारे आणि आमची चर्चा झाली. आपलं हे संविधान आहे, तिथे प्राध्यापक दातार होते, त्यांचा मला खूप चांगला सन्मान. घटनेचं प्रत्येक आर्टिकल, प्रत्येक कलम आणि त्याला बरोबर समर्पक असलेला अभंग, तो तुकोबाचा असेल, नामदेवांचा असेल, हे त्यांची निवड केली त्यांनी. आणि ही आर्टिकल कशी लिहिलेली आहे, प्रिअम्बल कसं आहे, मार्गदर्शक तत्व कशी आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, हे अभंगाप्रमाणे त्यांनी जोडले बघा. हे किती गमत आहे बघा. आणि म्हणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुख आहे किंवा बहिष्कृत भारत किंवा प्रबुद्ध भारत, की ती त्यांची 3 पाक्षिक असतील. त्याचा शीर्षकाचा अभंग हा तुकोबाचा आहे. निशंक वाजवणे तोंड. अभिव्यक्ती स्वातंत्र्य शेवटी तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं की निशंक तोंड वाजवलं म्हणजे वाजवावंच लागतं. ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य. म्हणून त्यांचा अभंग, शीर्षक अभंग बाबासाहेबांच्या 3 याच्यावर तुकाराम. सर भांडारकर, प्राच्य विद्या संशोधन, भांडारकर इन्स्टिट्यूट आपण पाहतो की नाही, त्यांनी जे संपूर्ण त्यांचा मेमोरंडम तयार केला, शीर्षक तुकोबाच्या अभंग. हे मुद्दाम सांगतो तुम्हाला. प्रार्थना समाजाचं शीर्षक तुकोबाच्या अभंगाचं. ब्राह्मो समाज, त्याचं शीर्षक तुकोबाच्या अभंगाचं. राष्ट्रपिता महात्मा गांधींची सर्वधर्मीय प्रार्थना, त्याला एकच स्थान म्हणजे तुकोबाच्या अभंगाचं. तुकोबाचा अभंग त्या सर्वधर्म प्रार्थनेमध्ये गायला जातात. आणि म्हणून आज आपल्या समोर मुद्दाम या सगळ्या गोष्टीचं अतिशय नम्रपणे चिंतन करण्याकरता, नम्रपणे कशाला आपण कुठेतरी काही जुना इतिहास आणि वर्तमान काय करायचं बघा ना. बाबासाहेब दांडेकरांनी एका कीर्तनात आम्हाला सांगितलं होतं, कालची आठवण आणि उद्याची चिंता, यामध्ये प्रत्येक आज आपला वाया चाललाय. मी लहानपणी शाळेत असताना बराच कीर्तन ऐकलो. शाळेत असताना भूतकाळाच्या आठवणी आणि भविष्याची चिंता, यातलं वर्तमान आपण रोज वाया. आणि काल काय झालं, उद्या काय, आज काय घ्यायचं ते करा ना. ते कर्मधर्म फार सुंदर सांगितलं. कर्मधर्म, धर्म कर्म म्हणत नाही, पण धर्म याचा तिथे अर्थ काय. आता रिलिजन म्हणजे धर्म हे भाषांतर चुकीचं आहे असं बाळासाहेब भारती म्हणाले. सेक्युलर म्हणजे सर्व धर्म. आता बघा, प्रत्येक राजकीय पक्षाचे वेगवेगळे पुढारी आपापल्या पद्धतीने भाषण करतात, ठीक आहे. कुणी धर्मनिरपेक्ष म्हणतं, कोणी निधर्मी म्हणतो, कोणी अधर्मी म्हणतं, असं नाहीये. बाळासाहेब भारती म्हणाले सर्व धर्म आदरभाव, दॅट इज सेक्युलरिझम, दॅट इज नॅशनल इंटिग्रेशन. हे बाळासाहेब भारतीने सांगितलं. आणि 6 मोबाईल तुम्ही आपलं जे सांगितलं फार सुंदर. हे जेव्हा बाळासाहेब भारती विधानमंडळाचे अध्यक्ष झाले, स्पीकर झाले, निवडून आले, सर्वांमध्ये निवडून आले आणि त्यांना सर्वांनी मिळून त्या चेअरवर, खुर्चीवर बसवलं आणि सर्वांनी अभिनंदनाची भाषणं केली. त्या अभिनंदनाच्या भाषणाला उत्तर देताना ते म्हणाले
की आपण हे जे आहे हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. काय सुंदर वर्णन केलं बाळासाहेब ठाकरे. हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. हे विधानसभा पार्लमेंट हे सुभाषराव फार सुंदर वर्णन आहे. हे सगळे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. आणि मग या लोकशाहीच्या पवित्र मंदिरातला देवता कुठली ते म्हणाले नाथाने सांगितले म्हणाले जनता जनार्दन. काय सुंदर शब्द वापरला. जनता जनार्दन ही या लोकशाही मंदिरातली देवता आहे. फार सुंदर फार छान सांगितलं. आणि मग म्हणून नाथ म्हणतात जन हेच जनार्दन एका जनार्दनीशा. हा अभंग त्यांनी तिथे कोट केला बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये. जन हेच जनार्दन ही देवता आहे. प्रत्येक माणसामध्ये देवता आणि त्याच्या कल्याणाची फार सुंदर शब्द वापरलाय. साधक आणि बाधक चर्चा म्हणजे पाठिंबा असणारे पाठिंबा नसणारे ट्रेझरी बँक आणि सत्ताधारी म्हणजे अपोजिशन. त्यांनी साधक आणि बाधक चर्चा करण्याची जी उपासना ती उपासना करणारी म्हणजे तुम्ही आमदार असं बाळासाहेब ठाकरे होते. आता कशाचे उपासक आहेत आताच्या काळात मी काय बोलत नाही. साक्षात तुम्ही विधिमंडळामध्ये अपशब्द रोज वापरता. फार वाईट पडते. बाहेर राज्याचा मंत्री माहीत पूर्ण शिव्या देतो. आई बहिणीवर अरे काय लावलंय काय म्हणजे काय म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर कर्तव्य पण आपले आहे. शब्द कोणता वापरावा साचा आणि बाबा विठुल आणि रसा शब्द जसे कल्लोळा अभंगाचा हे बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या भाषणात त्या ठिकाणी सांगितलं. आणि तसं विधिमंडळ तसे आमदार तसाच म्हणून समाजकारण राजकारण अर्थकारण आणि धर्मकारण हे एकमेकांना संलग्नच आहे. कोणतंही तुम्ही कारण असं सगळ्यांना स्पर्श करून जातच आपोआप तुमची इच्छा असं नसतो. पण तुम्ही कसं असलं पाहिजे ते वारकरी संप्रदाय तत्वज्ञान आता सर्वांनी सांगितलं. हे तत्वज्ञानाला मूळ छळणारी जी माणसं आहेत ना त्यांच्याबद्दल आपल्याला जागरूक आहे. ती 13व्या शतकात तरी होती आणि ती आजही आहे. ही शोकांतिक आहे. ही शोकांतिक आहे. आणि गमत बघा ज्यांनी छळलं ना ते समाधी भोवतीवर पूजेला 16 वेळ लागतात. बरा मोम हे आपण म्हणतो मोम गणपती काय या वृत्ती तुम्ही बघा ना सगळे छानणार आहे. म्हणजे सानेगुरुजींनी उपवास केला आणि हरिजन मंदिर प्रवेश झाला. काय झाला विठोबा पाटला म्हणेल कोण कोण म्हटलं की सांगत नाही मला नाव पाठेल मला माणसंही पाठेल विठोबा पाटला म्हणजे. आणि मग जगात भारतातल्या सगळ्या नद्यांचं पाणी आणलं आणि एक मंदिर केलं आणि हा चैत्यंत विठोबा म्हणले. हा विठोबा बाटला म्हणजे आपण जे दर्शन घेतो हा विठोबा बाटला म्हणाले. त्यांना वाटलं आपल्या नावामुळे सगळे वारकरी भक्त तिकडे जातील कोणी कुठं गेलं नाही. कारण या मंदिरात माऊली गेले. या मंदिरात नागेश्वरात गेले. या मंदिरात चोपुवा तुकोबा जनाबाई कामपात्रा अशी मंडळी गेली. अशाने पावन म्हणजे अरे मला तुम्ही सांगावं फार गमजा मारतात येऊन त्याला फार वाईट वाटतं. आणि शेवटी कला म्हणून मी मंडळीमध्ये आमच्या उदाहरण दिलं. आमच्या कांद्यापाड्याचा गाव माझी वडील आजही आमची 4 गाळे आमच्या समोर लसण्याचा गाळ तो आता गुलाबभाई बागवानाचा. गुलाबभाई बागवान मुसलमान आमच्या मंडळीतल्या हरिहर वैद्य मंडळाचे विनेकरी. आता विनेकरी होण्याचा मान बघा तुम्ही मुद्दाम तुम्हाला सांगतो. आणि माघ शुद्ध षष्टीला पांडुरंगाच्या राहुळामध्ये पंढरपूरला तो जो खांब आहे बरोबर खांब त्या ठिकाणी भजन करण्याचा सन्मान त्यांनी मिळवला. आणि ती परंपरा हरिहर वैद्य मंडळाची आतापर्यंत होती. हे मुसलमान ग्रस्त होते वारी करायचे आणि एखादा अमुक चुकला तर म्हणजे आक्षेप का मग आहे असं विना वाजवतो ना सांगायचे. मुसलमान होते लावून यायचे. आमच्या गाड्याचा समोर त्यांचा गाळ आणि त्यांचं निधन झाल्यानंतर तुम्हाला सांगतो मी याच्यावर एक लेख लिहिला होता. त्याचं निधन झाल्यानंतर मंडळी हरिहर भजन मंडळाच्या वारकरी मंडळाने त्यांच्या कुटुंबियांना त्यांना विनंती केली की तुमच्या घरापासून मंडळीच्या गणपतीपर्यंत आम्हाला भजन होऊ द्या. मला गमत बघा त्यांच्या बायकोचं माहेर म्हणजे पंढरपूर. बायको मुलीने लगेच सांगितलं मौलाने सांगितलं हरकत नाही आणि त्यांच्या घरापासून आमच्या निघाली. पाठीमागे मुस्लिम जनाजा आणि पुढं हरिहर भजन मंडळाचं भजन. बरं मी सांगतो म्हणजे हे सांगता मला घेऊन गाडी खाण्यातून गुलाबभाई राठोडांच्या घरापासून पाठीमागे जनाजा आहे मुस्लिम मंडळी आहेत आणि पुढे वारकरी भजन चाललंय. आणि ते वारकरी भजन गाडी खाण्यापासून मंडईच्या गणपतीपर्यंत आलं. मंडईच्या गणपतीजवळ भजन झालं. शेवटचा अभंग झाला. आरती झाली. टाळाने उडवून ठेवले. मौलाना पुढे आले आणि तिथून मौलानाने पुराणाचे फाटे मग गौरव त्यांच्या आरती असा अद्वितीय आहे. म्हणून मी माझ्या काही दादा महाराज मंबाडकर वगैरे असं फोन करायचो
शब्द विचारायचे त्यांना, आपले लांडगे मौली आमचे नंदकुमार लांडगे. तर मी म्हणलं काय लिहू, स्वर्गवासी वैकुंठवासी. तिथे म्हणाले स्वर्गवासी वैकुंठवासी तुमचेच आहे, स्वानंद सुखने वासे झाले असं म्हणावं. गुलाबभाई बाबा स्वानंद सुखने वासे झाले. आता हे मला तुम्ही सांगा, ज्या पुण्यामध्ये तथाकथित विद्वानांच्या पुण्यामध्ये मुद्दा सापडतो हे घडलं, ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. हे जे भेटे होतं ते म्हणण्यापुरतं नाही, ते माणिजे भगवंत सांगण्यापुरतं नाही हो, आचरणाचं आहे. आचरण फार महत्वाचं आहे, ते आचरण. आणि म्हणून बाळासाहेब भारते म्हणायचे बरं का, वैराग्य फार सुंदर. विनोबा भावेंना एकदा विचारलं की तुमचं सगळ्यात आवडतं ठिकाण कुठलं, गांधींचे मोठे शिष्य मुद्दाम सांगतो मला मी, तर हेच वारकरी तत्वज्ञ आहे. तर म्हणजे तुमचं सगळ्यात आवडतं ठिकाण कुठलं, ते म्हणलं स्मशान. पत्रकार म्हणून आश्चर्य वाटलं, सगळ्यात आवडतं ठिकाण स्मशान. कसं काय म्हणले बाबा, कसं काय म्हणजे, तिथं गेल्यावर आपल्याला कळत की जगात आपलं काहीच नाही म्हणाले, ती वैराग्याची क्षणिक आलेली भावना असते. त्याला म्हणतात स्मशान वैराग्य, असं विनोबाने त्याचं विवेचन केले. स्मशान वैराग्य, स्मशान वैराग्य म्हणजे त्या काळापुरतं आपल्याला अरे काय आपल्या जगात काही नाही, शेवटी असंच आपल्याला जायचंय, ही भावना आयुष्यभर जपणं ते वैराग्य आहे, ते वारकरी तत्व आहे. सगळं काही असू नये, सगळं काही माझं नाही, ते आचरणात आणणं हे वारकरी संप्रदायाचं आहे. ते गाड्या उडवणं आणि गाड्यावर बोर्ड लावणं, जसे आमचे राजकीय असतात की नाही, लोकप्रिय ते असतात तर असतात, फ्लेक्स लावलेले असतात. तसे आचार्य, भागवताचार्य, कीर्तन सम्राट, कीर्तन केसरी, अनादर करत नाही, ती माणसं मोठी आहे. पण या पदांचा काही अर्थ नाही हो. शतगुरु संत तुकाराम ही पदवी आहे, संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजी लोकांनी दिलेली पदवी आहे. आणि शेवटी मी आध्यात्मिक आहे, तू वारकरी संप्रदाय. मी पहिल्या कमिटीमध्ये होतो पंढरपूरच्या. बाळासाहेब भारते अध्यक्ष 1982 ते 1997 असं जवळजवळ 14 वर्ष पहिली कमिटी 5-7 लोकांची होती. बाळासाहेब भारते अध्यक्ष. 1973 कायदा झाला पंढरपूरचा, त्याकरता रामदास भाऊ भुसून, शेलार मामा आणि समस्त वारकरी मंडळांनी त्याला आंदोलन करावं लागलं. थोडे आणि उत्तरांच्या ताब्यात तो भाग वेळा तो इतिहास झाला. पण ही पहिली समिती होती. गंमत बघा, आता काँग्रेसची 2 सरकार गेली, बाळासाहेब भारत गेलं राजीनामा द्यायला, त्यात सरकार वेगळं आले, ते निवडले. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री. मनोहर जोशी म्हणजे बाळासाहेब भारते अध्यक्ष, त्या कमिटीला अजिबात धक्का लावणार म्हणाले. हे राजकीय शांतपण होतं. अरे आता म्हणजे तुम्ही सूड आणि द्वेषाच्या भावनेने बघताय आणि दुसऱ्याला कायम कमी लेखता, स्वतःला काहीतरी श्रेष्ठत्व आपल्याकडे घेता, हे बरोबर नाही. उच्चनीचा भाव हा नाहीच आहे आपल्या याच्यामध्ये. म्हणून शंकराचार्यांचं सुद्धा माझ्या घरी मी पाठ्यपूजन केले. कोणते? स्वामी स्वरूपानंद सरस्वती, द्वारका शारदा आणि ज्योतिर्लिंग बदलला. 42च्या क्रांतीमध्ये 11 महिने जेलमध्ये होते स्वातंत्र्य शंकराचार्य. आणि दोन्ही पीठाचे शंकराचार्य एकाच वेळी, इतिहासामध्ये फार क्वचित घडतं. त्यांचे मी पाठ्यपूजन केली घरी आपल्या. आणि हे आपलं वेदमोहन जे आहे त्याचा पायाभरणी त्यांनी केलेला आहे, स्वामी स्वरूपानंद सरस्वती. मी त्यांच्याबरोबर गेलो, बाळासाहेब भारते त्यांच्याबरोबर. त्यांचं प्रवचन चातुर्मासाचं, काशी वगैरे मी बऱ्याच ठिकाणी गेलो. प्रवचन संपलं की त्याचा नारा काय असायचा? धर्म की लोक म्हणायचे जय हो, अधर्म का नाश हो, प्राणी हो में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, गो माता की जय, गो हत्या बंद करो. थोडं धर्म की जय हो. धर्म या शब्दाचा बाळासाहेब व्याख्या फार मोठी आहे. आता तुम्ही सनातन हिंदू धर्म की जय असं नाहीये, कुठंच नाहीये. मी त्याला आंदोलन हे करत नाहीये, पण हे नाहीये, हे अप्रस्तुत आहे सगळं. धर्म या शब्दाची व्याख्या जगाने भारताला दिलेली आहे. आणि म्हणून काय विश्वाची माझी घरायची जय आपण विचार असं एवढं तत्वज्ञान आपल्याला दिलंय. पण आपणही फार अट्टहासी असतो. आपण म्हणजे असे काही लोक की तुम्ही किती महान सांगितलं तरी आम्ही तुम्हाला अट्टहासाने लहान करून टाकू अशी माणसं. तर तो प्रयत्न चालू आहे. त्या प्रयत्नाला आपल्या वैचारिक विचार मंथनातून छेद देणं हे या वारकरी संप्रदायाचं आजचं चिंतन असं मी आपल्याला धन्यवाद देतो आणि